लिंगायत समाजाच्या मागण्यांसाठी उद्या कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर साखळी उपोषण. 40,000हून अधिक बांधव होणार सहभागी. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन मागे न घेण्याचा इशारा. महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाच्या सर्व योजनांचा लाभ सरसकट सर्व लिंगायत बांधवांना मिळावा यासह इतर प्रलंबित मागण्यांसाठी उद्या दिनांक 9 रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य साखळी उपोषण आयोजित करण्यात आलं आहे. या आंदोलनात जिल्ह्यातील 40,000 लिंगायत बांधव सहभागी होणार असून मागण्यांबाबत ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा नगरसेवक संजय तेलनाडे आणि जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे यांनी पत्रकार परिषदेत दिला. पुढे बोलताना संजय तेलनाडे म्हणाले, राज्य सरकारनं 3 वर्षांपूर्वी लिंगायत समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. मात्र सध्या या महामंडळातील योजनांचा लाभ केवळ इतर मागासवर्गीय घटकांनाच मिळत आहे. खुल्या प्रवर्गातील लिंगायत बांधवांनाही त्यासाठी शासनानं महामंडळाला स्वायत्ता देऊन 1,000 कोटी रुपयांची भरीव तरतूद करावी ही आमची प्रमुख मागणी आहे. याशिवाय लिंगायत समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळावा अशी मागणीही त्यांनी यावेळी लावून धरली. जिल्हा परिषद सदस्य प्रशांत शहापुरे म्हणाले, समाजाच्या या रास्त मागण्यांसाठी गेल्या महिनाभरापासून संपूर्ण जिल्ह्यात जनजागृती करण्यात आली आहे. उद्या निघणाऱ्या मोर्चात आणि उपोषणात संपूर्ण जिल्ह्यातून 40,000पेक्षा जास्त समाज बांधव उपस्थित राहतील. सुरुवातीला मोर्चा काढून त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन सुरू केलं जाईल. शासनानं वेळीच दखल न घेतल्यास सकारात्मक निर्णय होईपर्यंत हे साखळी उपोषण बेमुदत सुरू राहील. यावेळी मनोज कुमार रणदिवे, ॲडव्होकेट सुरेश पाटील, अण्णासाहेब कागले, स्वप्नील चौगुले, संतोष पाटील, शंकर बिराजदार, राजू चौगुले, राहुल राजमाने, राजेंद्र पिंपळे, अभिजित नाईकवाडी, सुधीर शहापुरे, सुनील गोटखिंडे, प्रसन्न परीट, दत्तात्रय कुंभार, दत्तात्रय खडके, दत्तात्रय भेंडवडे, प्राध्यापक संजय पाटील आदी मान्यवर व समाज बांधव उपस्थित होते. आमच्या प्रतिनिधींचं पाहत राहा CK24 न्यूज.